रामसिंगाने आपल्या प्राणावरचे संकट दूर करून स्वतःचे प्राण टांगून घेतले हे त्यांच्या तोंडून ऐकताच राजे विचारमग्न झाले. त्यांनी रामसिंगाला विश्वास दिला, आम्ही बेला फुलाची आनभाग घेऊन तुम्हास ऐतबार देऊ, निश्चिंत असणे. महादेवाची पूजा बांधण्यासाठी राजे संभाजीराजांसह रामसिंगाच्या हवेलीत आले. हवेलीच्या दिवाणी दालनात बल्लूशाह, गिरधारलाल, गोपीराम, तेजसिंह अशी रामसिंगाची मंडळी होती. राजांच्या बरोबर रघुनाथ पंत, दत्तोजी पंत, त्र्यंबक पंत, निराजी अशा आसामी होत्या. राजांनी चौरंगावरच्या शाळीग्रामी शिवलिंगाची पूजा बांधली. शिवपिंडावरचे बेलफूल उचलून घेतले. आपल्या सडक बोटांनी ते रामसिंगाच्या हाती देत राजे म्हणाले, हम शिवजी की कसम उठाते हैं, जब तक तुम हमारे लिए जमान हो हम आग्रा नहीं छोडेंगे. राजांनी रामसिंगाची ऊर भेट घेतली. रामसिंग औरंगजेबाला जामीन राहिला. राजे रामसिंगाला अनेभाकाने बांधील झाले. एकाच वेळी राजे 2 कैदेत पडले. एक होती औरंगजेबाच्या राजकारणाची, दुसरी होती रामसिंगाच्या प्रेमाची. तो सारा मामलाच अजब होता. वास्तविक आपल्या सुरक्षिततेसाठी राजांनी औरंगजेबाकडून रामसिंग जामीन मागावा, तेथे राजांच्याकडून औरंगजेबाने जामीन घेतला. उलटी चालली नाही तर ती मोगली सल्तनत कसली. संभाजीराजे आणि रामसिंग आग्र्याच्या फेरफटका करून परतत होते. त्यांच्या घोड्यामागून 10-12 राजपूत घोडाईत चाल धरून होते. दिवस परतायला लागला होता. पथक कुंभारबाडीच्या वस्तीत घुसले. इथे कुंभाराच्या धाब्याच्या घरासमोर उभट उंच रांजण, गेळे माठ, कुंभारांनी हरिण मांडले होते. हे बघताच रामसिंगाने हात वर करून पथक थांबविले. मागे न बघताच त्याने हाका दिला, डुंगूर. जी म्हणत डुंगुरमल आघाडीला आला. उसमें के माठ लेना, राजा साहब के हशमों के लिए. रामसिंगाने एका कुंभाराच्या ओसरीकडे हात उठवीत त्याला आज्ञा दिली. कुंभारी चाक फिरवणाऱ्या कुंभाराने शाही सवाऱ्या बघून हातच्या काठीने फिरते चाक थोपविले. पुढे येत रामसिंगाला आणि संभाजीराजांना कुर्निस करून तो अदबीने म्हणाला, क्या हुकुम है सरकार, कौन सी खिदमत करू. त्याच्या डोक्यावर उतरी पागोटे होते. चिखल मळले हात त्याने मावळे रामरामाच्या पद्धतीने जोडले. अच्छे मार देना, इन मेहमान साहबान के लोगों को देना है. रामसिंग संभाजीराजांच्याकडे हाताने दाखवीत म्हणाला. कुंभाराने बारीक डोळे करून संभाजीराजांना निरखले. सहज म्हणून तो पुटपुटला, सवाऱ्या मावळी मुलख्याच्या दिसतात. कुंभाराची नजर संभाजीराजांच्या छातीवरील कवड्यांच्या माळेवरून फिरली. कुंभाराची बोली ऐकताना संभाजीराजांची उजवी भोवळी नकळत वर चढली. आसामी देशीची दिसते, मावळ बोली बोलते. एक विचार त्यांच्या मनाच्या चाकावर फिरला. काहीतरी आकार घेऊ लागला. कुंभाराने एक गोल खडा उचलून डुंगरमलाला भाजीव माठ ठणाठण वाजवून दाखविले. संभाजीराजांच्या मनात कसले तरी ठोके ठणठणू गेले. हातात पेलून पारखून बघून डुंगरने 4 माठ खरेदी केले. रामसिंगाने कमरेच्या शेल्यात खोचलेली दिनाराची थैली खेचून डुंगरच्या दिशेने घोड्यावरूनच फेकली. ती झेलीत डुंगरने कुंभाराला माठाचे दिनार दिले. थैली आणून पुन्हा रामसिंगाच्या हातात दिली. एक एक उचलून कुंभाराने आणि डुंगरने माठ 4 स्वारांच्या हातात दिले. डुंगरने घोड्यावर झेप घेतली. कुंभाराने वाकून पुन्हा घोड्याचे कायदे खेचणाऱ्या रामसिंगाला तस्लीम केली. चलिये कुंवर, रामसिंग संभाजीराजांना मानेच्या झटक्याबरोबर म्हणाला. रामसिंगाने घोड्याला टाच देताच त्याच्या राजपूत
घोडाईतानीही टाचा दिल्या. पथक हल्ले. मुद्दाम कायदे आखडते धरून संभाजीराजांनी आपल्या घोड्याला लटकी टाच दिल्यासारखे केले. घोडे गोंधळले. पुढे जायचे का थांबायचे या आदेशाने खूर मागे पुढे नाचून जागीच थांबले. रामसिंग दुंगर पथकासह 5-6 कदम पुढे गेल्याची संभाजीराजांनी खातरजमा करून घेतली. झटकन आपल्या गळ्यातील टपोऱ्या मोत्यांचा कंठा उतरून हातात घेतला. कुंभार संभाजीराजांच्या घोड्याकडे बघत दिनार मुठीत धरून थांबला होता. संभाजीराजांनी हातातील कंठा कुंभाराच्या अंगावर फेकला. आम्ही मावळाचे, भवानीचे भूते, पारख ठेवा, येतो आम्ही, राम राम. संभाजीराजांनी घोड्याला जबरी टाच दिली. राम रामजी. हे कुंभाराचे शब्द संभाजीराजांनी ऐकले नाहीत. चकित पडलेल्या कंठ्याकडे बघताना हरखून गेलेल्या कुंभाराने अंदाज लावला, बच्चा मावळी सरदाराचा आहे. कुंभार मूळचा मराठी मुलखाचा होता. हातच्या कसबाने त्याला उत्तरेत आग्र्यात आणून सोडले होते. घटना आता दिवसरात्रीच्या पाठीवर गस्त घालीत फिरू लागल्या. रामसिंगाला इतबार देण्यासाठी राजांनी त्यांच्या रजपुती धारकऱ्यांचा पहारा आपल्या तळावर बसवून घेतला. संभाजीराजे आणि रामसिंग यांचा घरघसटीचा प्रेमा वाढत चालला. घडले तेच एवढे जबरी होते की रामसिंग राजे आणि संभाजीराजे यांची डोळ्यात तेल सोडून हिफाजत राखत होता. ह्या मेहमान स्वाऱ्या सलामत आपल्या मुलखात परत कशा जातील याचीच रामसिंगाला फिकर लागली. तिला 2 कारणे होती. एकतर दिला शब्द पाळणे हे राजपुतांचे रक्त होते आणि दुसरे महत्त्वाचे कारण होते की जर राजे आणि संभाजीराजे यांच्या जीवाला काही धोका झाला तर आपले दख्खनेत असलेले पिताजी मावळ्यांच्या जानकुर्बान झडपीतून सुखरूप परत येतील की नाही याची रामसिंगाला काळजी पडली. जगदंबेनेच हे विचित्र त्रिशूळ आग्र्याच्या उरावर रोखून धरले होते. तिचा तरी काय इलाज होता. राजे संभाजीराजे तर तिचे भूतेच होते, पण खुद्द मिर्झा राजाही तिचा भक्तच होता. तिला सगळ्यांनाच दाद देणे भाग होते. औरंगजेबाने राजांना काबूलवर स्वारीसाठी पाठवण्याचा बेत रामसिंगाला बोलून दाखविला. काहीतरी कारणामुळे पुढे तो बेत बारगाळला. राजांनी औरंगजेबाचा वजीर जाफर खान याची त्याच्या हवेलीत भेट घेऊन त्याला किमती नजराणा दिला. बादशाही रदबदली करण्याचा राजांचा हा बेतही कारणी लागला नाही. दख्खनेतून मिर्झा राजाची औरंगजेबाला पत्रे येत होती. शेवटी औरंगजेबाने कंटाळून मिर्झा राजाला पत्र पाठवले, तुमने दखनी सेवा को कौन सी बैत जबान दी है, सिलसिला बयाजवार भेज देना. राजांच्या हाती आता एकच चाल राहिली. औरंगजेबाला आपली कलमकसदार विनंती अर्ज पेश करणे. अमीन खानामार्फत राजांनी औरंगजेबाला अर्ज पाठविला. पुरंदरच्या तहातील माझे सर्व किल्ले जर मला परत दिले तर मी 2 कोटी रुपये दरबारी पेश करीन. मला दख्खनेत जायला इजाजत मिळावी. माझे फर्जंद संभाजीराजे यांना मी आग्र्यातच ठेवून जाईन. बादशहा चाहतील तर मी कसम घेण्यास तयार आहे. बादशाह सलामतांची दख्खनेत आदिलशाही विजापुरावर मोहीम जारी आहे. तिथे जाण्याची मला इजाजत द्यावी. मी ती मोहीम फत्ते करून देईन. वक्त पडल्यास त्या जंगात जान कुर्बान करून आलिजापाशी माझी चाकरी रुजू करीन. अमीन खानाने राजांचा अर्ज दरबारात वजीर जाफरखानाच्या हवाली केला. त्या दरबारात रामसिंगासह संभाजीराजे हजर होते. जफरखानाने अर्ज जिले सुबाहानी औरंगजेबाला पढून दाखविला. हातची माळ थांबवून औरंगजेबाने अर्जातील शब्दनशब्द कान देऊन ऐकला. त्याच्या स्वतःच्याच ध्यानी आले नाही, पण तो ऐकताना त्याच्या हातातील माळेचे 4 मणी नेहमीसारखे न फिरवता उलटे फिरून गेले होते. वाकलेल्या जफरखानाच्या हातातील राजांच्या अर्जाच्या
राजांच्या अर्जाच्या वळीकडे बघत औरंगजेब शांतपणे म्हणाला, जफर, देखो सेवा कितना इनायती है। शाही सूरत के 3 कोट रुपया हजम करके हमें 2 कोट बक्ष दे रहा है। आणि तो काही तरी पुटपुटत तख्तावरून उठला. दरबार बरखास्त झाला.